नमस्कार. नवी उमेद नवी दिशा या चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात सर्वांचं आवडतं उमेद अभियान या उमेद अभियानाच्या मार्फत हजारो महिलांनी स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय सुरू केलेले आहेत. अशा ज्या यशस्वी महिला आहेत त्यांच्या स्टोरी, त्यांच्या यशस्वी गाथा आपण या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडणार आहोत. अशाच आपल्या रावेर तालुक्यातील सिंदखेडा येथील प्रतिभाताई पाटील एक साधारण महिलेची असाधारण गोष्ट मी तुमच्यापर्यंत आज आणणार आहे. उमेद अभियान म्हणजे 10 सूत्रांवर काम करणारं अभियान आहे. 10 सूत्र, त्याच्यामध्ये धनव्यवहाराचे 5 सूत्र, मनव्यवहाराचे 5 सूत्र असे 10 सूत्र आहेत. त्याच्यामध्ये नियमित बैठक असेल, नियमित बचत असेल, अंतर्गत कर्जाची वाटप असेल, अंतर्गत कर्जाचा परतफेड असेल, लेखी अद्यावत घेऊन असते. तसंच मनव्यवहाराचे 5 सूत्र, त्याच्यात आरोग्यविषयक जागरूकता असेल, शिक्षण असेल, पंचायत राज संस्थांबरोबर सहभाग असेल, शासकीय योजनांचा लाभ घेणं असेल किंवा शाश्वत उपजीविका निर्माण करणं असेल. असेच शाश्वत उपजीविका निर्माण ज्यांनी केलेली आहे, स्वतःची उपजीविका निर्माण केल्याच्या नंतर सोबत 8 ते 10 महिलांची उपजीविका त्यांनी निर्माण केलेली आहे. अशाच साधारण महिलेची असाधारण यशोगाथा आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. चला तर मग पाहूया. नमस्कार. नवी उमेद नवी दिशा या युट्यूब चॅनलवर तुमचं सत्य मनापासून स्वागत आहे. आपलं चॅनल ग्रामीण भागातील हजारो महिला पाहत असतात. हजारो महिलांना आज तुमच्याकडे प्रेरणा देणार आहे. तर ते तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्कार. माझे नाव प्रतिभा अरुण पाटील, राहणार सिंदखेडा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. माझ्या गटाचे नाव सरस्वती साहेब सविता समूह, याची मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव हे श्री कृष्ण महिला ग्राम संघ, याच्यात पण मी अध्यक्ष आहे. माझ्या प्रभागाची नारी शक्ती प्रभाग संघ इंदिरा बागोदा, त्याच्यात पण मी अध्यक्ष आहे. म्हणजे ते तुम्ही महिला स्वयंसेवका समूहापासून ग्राम संघ ते प्रभाग संघापर्यंत अध्यक्ष. खरं तर तुम्ही खरंच पूर्ण ग्रामीण भागातील महिलांसाठी रोल मॉडेल आहात. तर तुम्ही बचत गटात येण्याआधी तुम्ही काय काम करत होता? बचत गटात येण्याच्या आधी मी शेती काम करत होते. शेती कामामध्ये 2 ते शेती काम लागायचे, ऊस लागायचे नाही, त्याच्यामुळे घराची परिस्थिती खूप बिकट होती. तर आमच्या गावामध्ये उमेद अभियानचे अंकुश जोशी सर, महेंद्र सर हे येऊन सगळ्या गटाची माहिती दिली. तर गटाची माहिती दिल्याच्यानंतर आम्ही 10 महिला गोळ्या केल्या आणि गट स्थापन केलं. गट तयार केल्याच्या नंतर मला काही कर्ज काही घेतलं का? गट तयार केल्याच्या नंतर आम्हाला 30,000चा घरचं भांडवल मिळालं. आम्हाला घरचं भांडवल मिळाल्याच्या नंतर मी त्या पैशांचं साडीचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे 30,000 रुपये मिळाले तुम्ही अंतर्गत कर्ज घेऊन त्याच्यातून साडीचा बिझनेस चालू असतो. साडीचा बिझनेस चालतो. मग तुम्ही मेसकडे कसं वळलं, कॅन्टीनकडे कसं वळलं? मध्ये ओढायचं कारण साडीचा बिझनेस करून महिलांना बचत गटाची माहिती पण द्यायला केली. साड्याचा व्यवसाय पण सुरू केला. मग त्याच्यामध्ये सरांचा मला फोन आला की ताई प्रशिक्षण चालू कॉलेज, तर तुम्ही जाणार का त्याच्यामध्ये? जर आम्ही केळीपासून प्रशिक्षण घेऊ, केळीचे लाडू, केळीचा चिवडा हे आम्ही ते तयार केले. तुम्ही केळीपासून विविध वस्तू बनवत होता, म्हणजे विक्री कुठे करत होता? विक्रीसाठी मी प्रशिक्षण लावत होतो. जळगाव, रावेर, चौदा ते छोटे छोटे स्टॉल लावून सगळ्या आम्ही विक्री केली. तुम्ही ज्या वस्तू निर्माण करत होत्या त्या वस्तू तुम्ही प्रदर्शनाच्या ठिकाणी जाऊन त्या विकत होत्या. तुम्ही कुठे कुठे गेला? आम्ही मुंबई इथे गेलो प्रदर्शनाला, महालक्ष्मी सरसला, मग जळगाव मध्ये मिनी सरस आहे, फैसपूर मध्ये सरस्वती उद्योग आहे, इथे आम्ही रावेर मध्ये लावले. असे जागे जागे लावून आम्ही आमच्या मालाची विक्री केली. मग इथं तुम्ही आले कसे? म्हणजे हा जो कॅन्टीन तुम्ही चालू केला म्हणजे केव्हा चालू केली? त्याच्यात तुम्ही डायरेक्ट मेस चालू केली, म्हणजे तुझी सुरुवात कुठून झाली?
आम्ही प्रदर्शनामध्ये जाताना नंतर मिटिंग झाली आमच्या इथे किंवा आपल्या बाळे समितीला मेस चालू करायची तर तुम्ही करणार का असं आम्ही मॅडम आहे ते तालुक्यात जोशी सर आहे महेंद्र सर आहे यांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही करू शकता का तर आम्ही हो सांगितलं त्यांना आम्ही सर करू शकतो. आता तर काही आता मी तुमचं ज्यावेळेस बॅनर बघितलं तर तुम्ही शुभ्रा मेस आणि कॅटरिंग कॅटरिंग शब्द वापरलेला तर तुम्ही मेस असेल तर कॅटरिंग पण चालवतात तर ते कसं तुम्हाला ऑर्डर कसं येतो? आमच्या मेसची सुरुवात आधी चहा नाश्ता तिच्यापासून झालेली आहे. किल्ल्यावरून शिवसाहेब आल्याच्या नंतर आम्हाला मॅडमनी बोलवलं मॅडमनी बोलवलं की मॅडम तुम्ही यांच्यासाठी तेव्हा बोलू शकता ना हे काही कार्यक्रमात आहे. कार्यक्रमात की म्हणे तुम्ही मला वाटतं ते लखपतीचा कार्यक्रम होता का? लखपतचा कार्यक्रम होता ना हा. तर मुख्यमंत्री येणार होते जळगावला तर मॅडम म्हणत होता मला बोलू शकता का तर थोडीशी मी मागे सरले पण आमचे जोशी सर आहे महेंद्र सर आहे त्या म्हणताय तुम्ही इच्छा केलं तर ते पण तुम्ही करू शकता तर आम्ही मॅडमला हो सांगितलं मॅडमनी करून दिलं तर ते सुरुवातला 5,000 ऑर्डर आम्हाला म्हणजे तुम्ही सुरुवातीला 5,000 केली तेव्हा तुमच्या खऱ्या अगदी आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाला घेतला. आणि तेव्हापासून तुम्ही मेसकडे हळूहळू वळाला. तर काही आता मला सांगा तुमच्या मेस मध्ये दररोज किती लोक जेवण देतात? दिवसाचे आमच्या म्हणजे दिवसाला दिवसाला पर डे 150 ते 200 लोक यांच्याकडे जेवण करत असतात आणि जेवण अतिशय उत्कृष्ट घरगुती पद्धतीचं घरगुती स्वादिष्ट असं यांचं जेवण असतं म्हणून छान प्रतिसाद यांना मिळत आहे. तर ते जेवणाची किंमत किती आहे एका जेवणाची एका व्यक्तीची? एका व्यक्तीची किंमत आहे 70 रुपये त्याच्यामध्ये 4 पोळ्या 1 भाज्या असं असतं. आणि जर 4 पोळ्या वरण भात भाजी नवीन घ्यायचं म्हटलं तर किंमत पैसे म्हणजे 70 रुपयामध्ये पोटभर जेवण होत असते. जर तुम्ही परिसरातले असाल तर निश्चित तुम्ही एक वेळा इथं येऊन त्यांच्या हाताचं जेवण तुम्ही नक्की करून खा. त्यांच्या हातात मी स्वतः इथं बऱ्याच वेळा जेवण केलेलं आहे. साक्षात अन्नपूर्णा माझा ताईंच्या हातात असलेला आहे. तर ते उत्कृष्ट स्वादिष्ट असं जेवण ताई बनवत असतात. ताई तुम्ही जेवणाचा मेनू जो ठरवलेला आहे तो पर डे वेगवेगळा ठरवला आहे की कसे दिवस कसे? आम्ही पर डे मेनू नाही ठरवलेला आहे फक्त शुक्रवारी स्पेशल गणपती असते आणि इतर आमच्या त्या भाज्या मिळाल्या आणि ऑर्डर असते बाहेरची तर ऑर्डर प्रमाणे आम्ही जाऊन बनवतो. बघा जर तुम्ही रावेत परिसरातील असाल आणि जर तुमच्या जर ऑर्डर असतील छोट्या मोठ्या तर तुम्ही ताईंना नक्की देऊ शकाल. आणि जर तुम्हाला वरणबट्टीचा स्वाद घ्यायचा असेल तर ताई दर शुक्रवारी वरणबट्टी इथं बनवत असतात. आणि वरणबट्टी आपल्या भागात आपल्या परिसरात सर्वांचं आवडतं जेवण आहे. जर तुम्हाला वरणबट्टी खायची असेल तर निश्चित तुम्ही पंचायत समिती रावेरच्या परिसरात ताईंच्या मेसला निश्चित तुम्ही भेट द्या. तर ती महिला कामाला आहे. माझ्याकडे 5 मुलं आहेत. म्हणजे तुम्ही आता 5 महिलांना रोजगार देता 2 मुलांना रोजगार दिला. पुढे तुमचं मासिक उत्पन्न किती आहे? काय सांगणार आपण? माझं फक्त महिन्याला 40 वर्षाला 405. तर बघा आपल्या ताई ज्या आहेत मासिक 40 ते 50,000 उत्पन्न कमवता. ताई मग तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 5वी झालेलं असेल. काही तुमचं शिक्षण जरी 5वी असलं तरी तुम्ही आमच्या महिलांसाठी खऱ्या अर्थी रोल मॉडेल आहात. म्हणजे बघा जर माणसाची इच्छाशक्ती असेल तर शिक्षण हे कुठंही मॅटर करत नाही. फक्त करण्याची इच्छा असेल तर व्यक्ती सहज जीवनात यशस्वी होऊ शकतो. तर ताई तुम्ही आमच्या ज्या महिला आहेत महिला आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? छोटे छोटे व्यवसाय करून त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. कुठे काही अडचणी आल्या तर विधोपीठाचा अधिकारी मेडे साहेब आहे ते सर आहे
तर ते कुठेही आपल्याला काही अडचण आली तर त्याच्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन द्यायला येतात आहेत. असं मला सर्व महिलांना एकच मागितले आहे की स्वतःच्या पायावर उभी राहा आणि शिक्षणाच्या याच्यामध्ये बघून शिक्षण बघा आणि ते आपल्याला येत असेल त्याच्यामध्ये लक्ष देऊन सगळ्या स्वतःच्या पायावर आज मला महिलांना तर प्रतिभाताई जे आहेत त्यांचं शिक्षण जर पाहिलं ते देखील कमी आहे, पण त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे शिकलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी प्रेरणा प्रतिभाताई आज आहे. त्यांचं शिक्षण न पाहता ताईंनी वेगवेगळ्या क्षेत्रात ताईंनी काम केलेलं आहे. ताई कमलाबाई गट हायस्कूल असेल तिथं गरीब ज्या मुले असतात त्यांना ड्रेस कोड वाटप करतो, साहित्याची शैक्षणिक साहित्याची वाटप असेल किंवा गावातून महिलांचे छोटे मोठ्या समस्या सोडवण्यात फक्त त्यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, भविष्य काळात लसीकरण घेण्यासाठीचं शिबिर असेल, बेटी बचाव बेटी पढाव त्याच्यावर काम अशा विविध क्षेत्रात ताईंनी अतिशय छानपणे काम केलेलं आहे. ताई मी जे आम्हाला आमच्या महिलांना मेसेज दिला त्याबद्दल किंवा आमच्या काही तुम्ही आमच्या महिलांना जो मेसेज दिला त्याबद्दल नवी उमेद नवी दिशा हे आपलं आभार आहे. धन्यवाद.